पृथ्वीराज चव्हाणची काय अवस्था आहे, त्यांनी काँग्रेसचं वाटोळ केलं. म्हणजे 14 साली प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली होती आणि 14च्या विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोदीजींची घोषणा इतकी मनावर घेतली की त्यांनी महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करून टाकलं. मला वाटतं काय ते अशा लोकांशी काय वक्तव्य भाषण करणार. त्यांची स्वतःची मलकापूरची नगरपालिका आहे कराडजवळ, सुद्धा ते पॅनोबा करू शकले. नगरपालिकेला पॅनोबा करता आला नाही त्यांना. आणि आता तर कराड नगरपालिकेमध्ये तर अनामत रक्कम जप्त होती. अशा लोकांनी काही असे वक्तव्य करणं मला वाटतं मी म्हणणार हे शिळाकडे उतारण्याचा प्रयत्न आहे. आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे संपलेल्या आवृत्ती आहेत. मला काले पत्राने नागपुरात विचारलं, मी मला शुभेच्छा आहे. महाविकास आघाडी राज्यात महापालिका निवडणुका एकत्रित लढावेत असे संकेत जयंत पाटील आज देत आहेत. काय एकत्रित राहू शकते? जे मुळात सत्तेसाठी एकत्र आले होते काय विचारधारा होती त्यांची. त्यामुळे मुळातच आता एकत्र राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ त्यांचा पराभव त्यांचा दिसतोय. म्हणून आता एकत्र येऊन तरी आम्ही काहीतरी थोडी आपली गुज राखू हा तोपर्यंत दिसतोय. जयंत पाटलाच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने काही फार मोठं नाही. विदर्भावरनं टार्गेट केलं जाते सरकार. विदर्भाला काही अधिवेशनात आलं कोरोना. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच्या उत्तराच्या भाषणामध्ये कालच ज्या पद्धतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये गुंतवणूक कशी येणार आहे, कशी येणार आहे, पायाभूत सुविधा कशी निर्माण होत आहे, किंवा विदर्भ दुष्काळमुक्त करण्यासाठी जे जळगंगा विरगंगा जो 1,00,000 कोटी रुपयाची जी योजना त्यांनी आता जाहीर केलेली आहे त्या प्रकल्पाला अंतिम टप्प्यात आता मंजूर मिळतो. त्याच्यामुळे काय मला वाटतं अनेक वर्ष विदर्भाच्या लोकांना तोंडाला पानं पुसण्याचं काम ज्या पुढाऱ्यांनी केलं आज त्यांना विदर्भातून लोकांनी हद्दपार केलेलं आहे. मला वाटतं की विदर्भाची मंडळी खुश आहे. मान्य देवेंद्रच्या नेतृत्वात खुश आहे. महायुतीवर